चला की बोलाविले कोणी येथे तुझला की बोलाविले कोणी हातीला वाचोनी आलसिका प्रथिला वाचोनी आलसिका येथे तुझला देवाचं चिंतन सुरू केलं, तुकोबरायचं चिंतन सुरू केलं. 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. तुकोबरायचं खाली नाही आणि पांडुरंग परमात्मा देव उतरला. तुकोबराय निळोबरायच्या दारात. निळोबराया ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील मला? येथे तू डोळे उघडले आणि जगाच्या मालकाकडे पाहिला आणि पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा देव आहे ना रे तू, तुला शास्त्र कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय माणसाने जाऊ नये. लक्ष देऊ नये का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय माणसाने जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहू नये. 3 मुद्दे झाले. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहू नये. असल्याशिवाय कोणाचं वास्तुशांती असेल, सत्यनारायण असेल, कोणाचा बर्थडे असेल, तुम्हाला तारीख असेल, फोन असेल, SMS असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळायचं नाही. 2 मित्र होते, एक गण्या आणि गोप्या नावाचे. लहानपणापासून आयतं खायची सवय होती. काम करणं नाही, काय नाही, काय नाही. घराशेजारी एक मंगल कार्यालय बघायचं एकच नाही. तुळशीचं लग्न लागल्यापासून तर मिरगाचा पाऊस पडेपर्यंत सकाळी उठायचं, मस्त खादी बिदी कपडे घालायचे, पंचरी कडक टोपी घालायची, लग्नात जाऊन बसायचं आणि मस्त जेवण करायचं. कोणी विचारले सकाळी सांगायचं नवरदेवाकडचे, सायंकाळी सांगायचं नवरीकडचे, नवरदेवाकडचे, नवरीकडचे. म्हणून हे हलकट 4 महिने फुकट जेवले महाराज, फुकट. एक दिवस पंगत चालू होती मंगल कार्यालयामध्ये, दोघं जेवत होते. पंक्तीचा मालक सांगतो, अरे कोण आहे रे तिकडं? ए अरे गुलाबजामची बकेट घ्या, ए अरे भात आणा, ए अरे कोशिंबीर आणा. पण अपरिचित चेहरे मालकाने पाहिल्यानंतर मालक कुठले पाहुणे? यांचा दररोजचाच नेम होता. एक म्हणे नवरदेवाकडचे, तुम्ही नवरदेवाकडचे. याला वाटलं चुकलं काय, दुसरं म्हणे नवरीकडचे. काढून दिलं. ते म्हणे चाल का असं म्हणता? अरे बावळ्यांना म्हणे माझ्या बापाच्या वर्षश्राद्धाची पंगत आहे, नवरीकडचे नवरदेवाकडचे काय म्हणते? आमंत्रण नसताना गेलं की असं होतं. आमंत्रण नसताना गेलं रे गेलं. फजिती आहेच महाराज. मी तुम्हाला हे साधारण उदाहरण सांगितलं. भागवतामध्ये खूप मोठं प्रसंग आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवला याला. सर्वांना आमंत्रण दिलं पण स्वतःचा जवळ म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं. कैलासामधून विमानात जात असताना भगवान शंकराच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे सती. सती आई साहेब आपल्या मालकाला सांगू लागले, मालक माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवला, सगळे देवता चालले. भगवान शंकर सांगतात, माझा अपमान व्हावा यासाठी तुझ्या बापाने हा उपक्रम केलाय. आमंत्रण नाही, बिना आमंत्रणाचं चांगलं नाही. जवाई येतात, मला आमंत्रण नाही, फोन नाही, काही SMS नाही, कसं जाणार? चला ना दिवसभर चला 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 म्हणजे पण भगवान शंकर जायचं. शेवटी रडायला लागल्यासाठी आई साहेब रडता रडता आपल्या मालकाला म्हणते, का मालक बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काही गरज नाही. काय म्हणण्यासाठी आहे साहेब? बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणारच नाही, ही जात ऐकणार नाही, ही जात ऐकणारच नाही. महाराज या जातीचा किती त्रास होतो हा मला कोरोनाच्या काळामध्ये आला. खरं सांगतो, बाहेरचा कोरोना तरी रेमडेसिवीरनं नीट होतो, हा घरचा कोरोना
नका का पैसे नसेल पण कीर्तन पाहिजेत बरं. सप्ताह पाहिजेत माझा अवघड खूप त्रास आहे. जावे त्यांच्या हौशा देवा. कीर्तनकार किती मोठा असू दे फक्त कीर्तन असं ना अहम ब्रह्मास्मी तत्वमशी तत्वावर ओम ब्रह्माच्या गप्पा इथं करतात. घरी गेली बायको मध्ये भोपे अहम ब्रह्मास्मी. चिरो महाराज माणूस चिरो. सती आई साहेबाचं ऐकल्यानंतर भगवान शंकराला कळालं हे नंदी कपाटामध्ये जेवढ्या काही साड्या तिच्या या बॅगेमध्ये भर. आता ही गेली की येणार नाही. नंदी आणि सती आई साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. सर्व देवतांचं स्नान पाहिलं, स्वतःच्या नवऱ्याचं स्नान पाहिलं. राग आला रे, तू बाप आहे माझा पण माझ्या नवऱ्याचा अपमान करतो. राग सहन नाही झाला आणि यज्ञ कुंडामध्ये उडी मारून सती आई साहेबांनी आपली जीवन यात्रा संपवली. दक्षिणे नाही का आमंत्रण नसताना गेल्यानंतर दुसरं आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. कोणी तुम्हाला फुकटची पाजत असेल आता तर सध्या श्रावण महिना पुस्तकाच्या तोंडाच्या चल गेले असतील. आता एक आठवडा कसा जाईल कसा जाईल पण सध्या माणसाच्या जरी तोंडाच्या चल गेल्या तरी कोंबड्या मस्त वजनात या प्रत्येक गावात पाजत नाही. अशा कोंबड्या चालतात ना 4-5 वाजता. असं वाटतं त्यांना की विधान परिषदेवर यांची निवड झाली. फक्त यांचं वजन 6 तारखेपर्यंत 6 तारखेला बैल